पराठे मस्त झालेले आहेत आणि लहान मुलांच्या अतिशय आवडीचे. कंटाळा करतात भाजी खायची तेव्हा हे करून दाखवू शकता. पापड पराठा आहे आणि तुम्ही पण म्हणताल की भाजी नको खायला, हाच खाऊयात. खूप भारी होतो. आता मी सध्या ह्याच्याबरोबर काहीच नाही ठेवलं. चटणी सोबत खा, सॉस सोबत खा, लोणच्या सोबत खा, दह्यासोबत खा, लोण्यासोबत खा, तुमच्या आवडीने कशा सोबत पण खा, पण खाऊन बघाच. पराठा करणार आहे त्याच्यासाठी पापड भाजून घ्यायचे. कुठलेही पापड, कुठले म्हणजे मुगाचे, उडदाचे असे पापड असतील ते भाजून घ्या. कोथिंबीर, 2 बटाटे आपण किसून घेणार आहोत. ढोबळी मिरची, कांदा, आलं लसूणची पेस्ट टाका किंवा नका टाकू. आता मी हे पहिले किसून घेते बटाटे किसून घेतले. मीठ टाकू आपण चवीनुसार. चिली फ्लेक्स टाका किंवा लाल तिखट. आता लाल तिखट टाकते मी. आपण काय करणार आहे माहिती का, हे मिक्स करून घेऊ आधी. मग हे जे पापड आहेत ना त्याचा चुरा करायचा आणि ह्यामध्ये टाकून घ्यायचं. मी आधी हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते. हे सारण आहे ना असंच खायला खूप भारी लागते खरं तर. ठीक आहे, जाऊ दे, पराठाचं बनवूयात आपण. असंच खाऊन चाटून बघितलं मी, खूप टेस्टी लागते हे. पापड टाकूयात आपण आता चुरा करून, त्याचं अजून भारी बनेल हे. वगैरे पापड मिक्स चुरा केलाय, मिक्स करूयात आपण. फार भारी लागणार आहे, माहिती आहे मला. हे बघा, हे ना डब्याला पराठा द्यायला खूप भारी ऑप्शन आहे हा. खाऊन बघते मी, मला कंट्रोलच होत नाहीये. खूप मस्त लागतंय. पुरणपोळी कसं करतो ना तसंच हे सारण भरून लाटून घेऊयात आपण. आणि दुसऱ्या पद्धतीने पण सांगते तुम्हाला कसं करायचं, सोपी पद्धत. हे बघा, लाटून घेतलाय पराठा. आता तवा पण तापलाय, भाजून घेऊया तव्यावर आपण. एक बाजू आहे ना होऊन द्यायची आणि मगच पराठा पलटी करायचा आपण. आता माझ्याकडे लोणी आहे तर मी लोणीच लावणार आहे त्याला. असतं कायम, जसं मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. लोण्याने काय होतं ना, पराठा खूप सॉफ्ट होतो. चवीत तर फरक वाटतोच. छान होतो पराठा. म्हणजे पराठ्याला कायम लोणी लावून ट्राय करा, मस्त लागतो एकदम. दुसऱ्या बाजूला पण हे लावून घेऊ आपण, लोणी लावून घेऊ. हे बघा छान भाजलंय. आता काढून घेऊ आपण पराठा. दुसरा पण पराठा भाजून झालाय, काढू आपण आता. छान मस्त पराठे तयार आहेत.